गोडी तुझी लागली दिन रात संग तुझ्या लागली गोडी तुझी। आता जर तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंड झाला, त्याच्यावरती ह्याचे ट्युटोरियल आहेत, पण आणली लाईन चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, हाऊ डू क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथे तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा। हा फोटो इथून ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा जो फोटो इथून परफेक्ट सेट करायचा आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे आणि इथे तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय। त्यात इथे फोटोच्या पहिल्या एनजी ठेवून पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मॉड दिलाय तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा आहे। हा बीट मॉड इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं, थोडे ते स्क्रोल करायचे खाली, इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचंय। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि हे जे फोटोची लेंथ असेल हे जे आपलं सॉन्ग आहे तेवढी न्यायची। अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पहिली एनजी ठेवायची। हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि ज्या बीट मॉड्यूमध्ये जिथून आपल्या बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट कुठे चेंज होते बघायची आपली, तर इथे आपली बीट अशा इथून चेंज होते, तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू, त्या पहिला ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे, तर इथे आपली बीट अशा इथून चेंज होते। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत नाही। कट केल्यानंतर आपला हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं, थोडे ते स्क्रोल करायचे, तुम्हाला प्लेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जे हे इमोजी पीएनजी दिले ते तुम्हाला सिलेक्ट करून इथून ऍड करायचं आहे। तर आता मी काय करतो, जे आपले फोटो राहिले बीट नुसार इथून स्प्लिट करायचे तिथून स्प्लिट करून घेतो। इथे तुम्ही पाहू शकाल की आपण सर्व फोटो बीटनुसार इथून ऍड करून घेतले, इथून सर्व फोटो इथून बीटनुसार ऍड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, मी ना तुम्हाला इथून इफेक्ट सांगेल तसे तुम्ही तुमच्या फोटोला इथून इफेक्ट सिलेक्ट करत चालायचं, एक फोटोला एक इफेक्ट सिलेक्ट करायचं जसं मी सांगेल तशा प्रकारे। तर पहिलं आपल्याला काय करायचं, जे आपलं पहिलं व्हाईट कलरचं ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लास्ट नावाचा, हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असं संपूर्ण कमी करायची। कमी केल्यानंतर एकदम अप्लाय टोलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला इथे 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला हिंच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पेस क्रॉस, हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच मॅजिक स्पार्क 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला मॅजिक स्पार्क्स 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बो मधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच ट्रिपल वेब हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याची जी खालची लेंथ असं संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बो मधलाच फन हाऊस मिरर 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला झूम फ्लिपचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असं संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आउटमधला स्नॅपशॉट्स हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बो मधला प्लांडोमा 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कॉम्बो मधला प्लांडोमा 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बो मधला पॉपिंग कॅन्डल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बो मधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बो मधला झूम 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इनव्यूट यायचं आहे। पहिल्या इनव्यूट आल्यानंतर इथे माझ्या इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायचे। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करू, इथे तुम्हाला स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करू, तुम्हाला ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट एक मिळून जाईल कलरलेस फ्लॅशचा, हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचे जे 2 फोटो आहे त्या 2 फोटोला इथून इफेक्ट ॲड करायचा आहे. तर इथे आपल्या आता आहे ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करून इथं तुम्हाला सर्च करायचं आहे गर्ल सिक्रेट्स. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो पहिला मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल आपल्या 3 आणि 4 सेकंदाचे जे हे 2 फोटो त्या फोटोला ठेवायचे आणि त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं म्हणजे 5 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथे येल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर. हा जो व्हिडिओ आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. व्हर्टिकल तुम्हाला इथे ना तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 11 सेकंदाचे तिथले जो हा फोटो आहे तिथे यायचं म्हणजे डायरेक्ट 10 सेकंद तिथले जी बीट आहे जिथं आपण फोटो स्पीड करा तिथे यायचं आहे. येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि हा जो आपला स्प्लिट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर. हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 11 आणि 12 सेकंद इथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं मग ना स्पार्कच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्पार्क 2चा. हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 14 सेकंदाचा इथला फोटो जे तो आपण स्प्लिट केला त्याच्या थोडं पुढे यायचं आहे. जसे इथे आपण आले तसे पाहिजे. त्यानंतर पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल ग्लोईंग डबल्स. हा जो फिट आहे सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटच्या दोन्ही फोटोला ठेवायचे. पहिले थोडं असे कमी करायचे फोटोच्या शेवट नाही पहिल्यांदा. ठीक आहे जशी ते आपण केली त्याच्या बाहेर कमी. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटी संपूर्ण यायची TV 0 करायचं आहे आणि कलर येथून तुम्हाला आहे ना 20 ठेवायचं आहे इथे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा डुप्लिकेटवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर 3 लेअर अशा पद्धतीने ॲड होऊन जातील आणि येथून हे ॲड झाल्यानंतर आता आपला जो हा व्हिडिओ आहे इथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा जो व्हिडिओ आहे ते इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.